नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मूडी फूडी श्वेतामध्ये. तर आज आपण खूपच झटपट आणि टेस्टी असा बनाना मिल्कशेक बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 पिकलेली केळी घेतलेली आहे. सर्वात आधी आपण ही केळी सोलून त्याला बारीक पीसेसमध्ये कापून घेऊया. इथे मी एक अर्ध केळं साईडला ठेवून देत आहे. ते आपण शेवटी गार्निशिंगसाठी त्याचा वापर करूया, पण ते देखील मी बारीकच करून ठेवलेलं आहे. आता एका मिक्सर जारमध्ये ही बारीक कट केलेली केळी आपण ॲड करायची आहे. त्याच्यासोबत मी थोडेसे काजूचे काप आणि भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलांच्या बियाचा देखील वापर करत आहे. थोडंसं हेल्दी व्हर्जन व्हावं म्हणून मी हे सगळं ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण 1 चमचा मध ॲड करूया ह्याच्यामध्ये. मधाच्या ऐवजी तुम्हाला जर साखरेचा वापर करायचा असेल तर 1 चमचा साखर देखील तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता मी 2 कप अंदाजे थंडगार दूध इथे ॲड करत आहे. आता आपण हे सगळं काय करणार, एकदा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी स्मूथ टेक्स्चरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नाही ठेवायचं आहे. सो तुम्ही बघू शकता अगदी आपलं स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता मी काय करते, एका सर्विंग ग्लासमध्ये याला काढून घेत आहे. गार्निशिंगसाठी इथे मी जे सुरुवातीला बारीक कट करून ठेवले होते केळीचे पीसेस ते मी ॲड केलेले आहे. त्याचसोबत मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड केलेले आहे आणि थोडीशी शोगिरी म्हणून केळाचं काप देखील ग्लासवर लावत आहे. सो तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि टेम्पटिंग दिसत आहे ना आपला मिल्कशेक. सो आता याला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी काय करते, ते 1-2 स्कूप्स व्हॅनिला आईस्क्रीम देखील मी ॲड करत आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे घरी अवेलेबल होतं म्हणून मी व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा ॲड केलेलं आहे आणि वरून परत थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूपच हेल्दी, एनर्जी देणारा आणि सर्वांनाच आवडणारा असा बनाना मिल्कशेक आपला आता तयार झालेला आहे. मॉर्निंग ब्रेकफास्टला किंवा इव्हनिंग स्नॅक टाईमला तुम्ही हा बनवून नक्कीच पिऊ शकता. अगदी झटपटच होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअरसुद्धा करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.